चीननं पाठिंबा दिला, तुर्कीनं हत्यारं दिली, अझरबैजान साथीला आला, पण तरीही पाकिस्तान काहीही करू शकला नाही. आपणच पोचलेल्या दहशतवादानं पाकिस्तान असा काही पोखरला गेलाय की भारतानं दिलेल्या एका साध्या उत्तरानं सुद्धा पाकिस्तान फक्त 4 दिवसात नरमला. दहशतवाद्यांचे तळ बेचिराग झाले, एअरबेस उद्ध्वस्त झाले, एअर डिफेन्स सिस्टीमनी मान टाकली, मिसाईल्स अपयशी ठरले, सीमेवरच्या पोस्ट नष्ट झाल्या आणि नद्यांची पात्र कोरडी पडली. आणि त्यानंतर पाकिस्तानला जाग आली, शांतता सुचली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आता भारताशी बोलणी करायची आहे, शांततेसाठी चर्चा करायची आहे म्हणे. पण दहशतवाद आणि चर्चा एकत्र होणार नाही ही भारताची स्पष्ट भूमिका आहे. आणि दहशतवादाची पाठ सोडणं पाकिस्तानला शक्य नाही आहे. मग या परिस्थितीमध्ये दोनही देशांमध्ये चर्चा होणार कशी, पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दम दिला आणि 4च दिवसांच्या आत पाकिस्ताननं भारतासमोर लोटांगण घातलं. आतापर्यंत पहलगाम हल्ल्यामध्ये तो मी नव्हेच म्हणणारा पाकिस्तान आता द्विपक्षीय चर्चा करण्यास तयार झालाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले, भारतासोबत शांतता चर्चेत सहभागी होण्यास आपण तयार आहोत. काश्मीरचा वाद आणि पाणी वाटपासह द्विपक्षीय मुद्द्यांवर व्यापक चर्चेसाठी आम्ही आमंत्रित करत आहोत. तो 10 को जो बातचीत हुई वो फिर एक्सटेंड हुई. जो सीज फायर कर टेक्निकली बिटवीन द टू वो 12 तक हुई. 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है. तो ऑब्वियसली अब वो चीज़ें हैं, अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग. अभी तो मिलिट्री टू मिलिट्री ये कम्युनिकेशंस हैं, तो ऑब्वियसली द पॉलिटिकल डायलॉग विल टेक प्लेस. हल तो सारा मसाइल वहाँ होंगे. पाकिस्ताननं आमंत्रण दिल्यानंतर भारतानं अजून तरी या आमंत्रणाचा स्वीकार केला नाही. पण चर्चा करायचीच असेल तर ती केवळ दहशतवादावर होईल हे भारतानं ठणकावून सांगितलंय. Where Pakistan is concerned, our relations, our dealings with them will be bilateral and strictly bilateral. That is a national consensus for many years, and there is absolutely no change in that consensus that dealings with Pakistan will be bilateral. Talks with Pakistan. I think the Prime Minister made it very clear that the only talks with Pakistan will be on terror. That Pakistan has a list of terrorists who need to be handed over. They have to shut down the terrorist infrastructure. They know what to do. We are prepared to discuss with them what is to be done on terrorism. Those are the talks which are feasible. पहलगाम हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी भारतानं केलेला वॉटर स्ट्राईक हा पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवणार आहे. आणि त्यामुळेच या चर्चेमध्ये सिंधू करारावरही चर्चा व्हावी अशी मागणी पाकिस्तानची आहे. Water issues have been raised. Again, you all know, and I re-emphasize, the cabinet committee on security and the government obviously was very clear that the Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped. भारतानं ऑपरेशन सिंदूरमधून लष्कर-ए-तोयबाचं हेडक्वार्टर लक्ष्य केलं, जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त केलं, टॉपच्या 5 कमांडर्सना यमसदनी धाडलं. हे सगळे अतिरेकी यूएसच्या हिटलिस्टवरचे होते. मसूद अझर आणि हाफिज सईद यांचे 100 शागिर्द मारले गेले. या सर्वांचा भारतातल्या दहशती कारवायांमध्ये हात असल्याचं उघडकीस आलंय. त्यांचे नेतेही दहशतवादाला खतपाणी दिल्याचं मान्य करतायत. आणि तरीही पाकिस्तान साळसूतपणाचा वाटतोय. आतापर्यंत डीजीएमओ स्तरावर 2 वेळा चर्चा झाल्या, पण आता पाकिस्ताननं 2 देशांच्या स्तरावर चर्चेची विनंती केली आहे. पण या चर्चेतनं खरंच काही साध्य होईल का? पाकिस्तानच्या
पंतप्रधानांनी बोलण्याकरता किंवा चर्चेकरता जर संमती दिली असेल तर ही भारताचा एक फार मोठा डिप्लोमॅटिक विजय आहे असं मी समजतो. कारण आजपर्यंत पाकिस्तान स्वतःहून कधी चर्चेला तयार झाला नव्हता. आपण नेहमी पहल करायचो आणि ते लोक हो म्हणायचे. यावेळेला उलट झालेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की पाकिस्तानने हार मानलेली आहे. कारण आपल्या वाहिनीवर मी अनेकदा सांगितलं आहे की पाकिस्तान हा एक कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे. तो नेहमी वाकडाच राहिलाय. तो सरळ नाही होणार. कारण त्याचा जन्मच मुळी टू नेशन थेअरी आणि टू रिलिजन थेअरीवर झालेला आहे. पाकिस्तान भरवसा ठेवण्याच्या लायकीचा नाही हे इतिहासात अनेकदा समोर आलंय. त्यामुळे सध्या भारतानं घेतलेल्या पवित्र्यावर ठाम राहणं गरजेचं आहे. कारण कर्नल अभय पटवर्धन म्हणाले तसं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.